आता चालू झालेला आहे. पण कर्नाटक महाराष्ट्रामध्ये मोठं दरबार म्हणजे काशीलिंगाचं तुमचे गावमध्ये आहे जांभळीमध्ये. ते हे तसंच काय भक्तांची सगळं तुम्ही कसं मेंटेन करता असं आणि सगळं बोललेलं गोष्ट सगळं चालत का काशीलिंगाना आशीर्वादचं? ही सही काशीलिंगाची महिमा, बिरेश्वराची महिमा, यडमाळेश्वराची महिमा आहे. आपलं गाव जांभळी आहे. जांभळी गावात आमचा जन्म झालेला आहे आणि आमची सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात 15 मठ आहेत. 15 मठात प्रत्येक दरबार असतो, प्रत्येक वेळी दरबार असतो. असंख्य भक्तांचा महापूर आहे. ना गंडा दोरा उतारा दुपारा बळी बगरा होम यज्ञ व्रत वैकल्य ह्याविषयी चालणारा आमचा भक्तिमार्ग आहे. भगवंताच्या काशीलिंगाच्या आणि विठ्ठल बिरजाच्या भंडाऱ्यावर चालणारा भक्तिमार्ग आहे. भंडाऱ्याच्या चिमटेवर देव आमचा भक्तिमार्गाने पावतोय, 15 रुपये गुण देतोय, चुकिलेलं शासन देतो. हे आमच्या भगवंताचं कार्य आहे. त्यामुळं ही भक्तांचा लोंढा वाढत आहे. तुमच्यासारख्याच्या माध्यमातून आमचा प्रसार होता. हीच आमच्या काशीलिंगाची महिमा. ते काशीलिंगाचं महिमा एवढा आहे म्हणजे ते काय बोलायचं हेच नाही. काशीलिंग बिरेश्वर नवल्या गारुडी भगवान आहे. सर्वरूपात ती गारुडी दर्शन देतोय, सगळ्यांना आशीर्वाद देतोय, 15 रुपये पावतोय. भक्तीला सोन्यासारखा मोह आहे. पण चुकीनं वागणाऱ्याला एकदम कडक शासन आहे. आग्नेचा लोह आहे. एवढा कडक देवस्थान जो काशीलिंग बिराप्पा आहे. हे सगळं तुम्ही जाणता. एवढं बारका वयमध्ये तुम्ही एवढं प्रसिद्ध झालं ते काय आम्ही काय बोलायचं तेवढं प्रसिद्ध झालं नाही. किती तुम्ही देवाच्यावर नंबिके आणि भक्ती ठेवलेला असं तुम्हाला? मी जन्मताच बिरेश्वराची भक्ती करतो. त्यामुळे त्यानं दिलेलं हे वरदान आहे. मी एक पापी माणूस आहे. मी सोन आहे. मी कुठं स्वतः देव नाही, मी कुठला सिद्ध नाही. तुम्ही मला देव केला, तुम्ही मला सिद्ध केला. ही सगळी काशीलिंगाची महिमा, ही यडमाळेश्वराची विठ्ठल बिरदेवाची महिमा. त्यामुळे आमचं काय नाही, हे तुमच्या सारख्यांचं दिलेलं मोठेपण आहे. ही सगळी महिमा काशीलिंगाची भंडाऱ्याची 14 विद्येचे, आम्ही त्याच्या चरणाची धूळ आहे. एवढंच विषय. तेच काशीलिंगाचे वाक्यावर तुम्ही चालत आणि भंडारवर काय तुम्ही भक्ती असतात बघा. भंडार दिल्याला नंतर त्यांना सगळं काय पाहिजे ते देते बघा देव. तेवढं भंडारमध्ये शक्ती आहे काय? हाय. भंडारा 14 विद्येचा भगवान शंकराचा आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचा भंडारा आहे. गुलाल असेल, अंगार असेल, भंडारा असेल, भस्म असेल, हे सगळं 14 विद्येचं भंडार आहे. भंडाऱ्याचं महिमा जगात आणि शास्त्र पुराणात महत्वाचं. त्यामुळे हालमत धर्मात दुधाचं पवित्र धर्म हालमत आहे. भालिंगराया, सूर्यपसिद्ध, नारोबा गावड्या, विठ्ठल बिरदेव, काशीलिंग बिराप्पा, यडमाळ सिद्ध, जे का आपलं सिद्ध देवस्थान असेल, घोडीगिरी देवस्थान असेल, त्या भगवंताचं आपल्याला दिलेलं वरदान आहे. आणि त्या देवाचा आपण चरणाचं धूळ आहे. भंडाऱ्याचं महिमा भक्ती केल्यावर देव आपल्याला शक्ती देतो. हेच देवाचं गुणधर्म आहे. तुमचे गुरु आडव्याप महाराज म्हणजे हुलजंतीचा पट्टाचा पुजारी आहे. तुम्ही माळिंगरायाचा वंशज, तिने तुम्हाला हे केलं? आडव्याप महाराज मालिंगरायाचं वंशज आहे. त्यांनी मला बालपणापासून अडीचरीचा कांबा आणि वाटवा त्यांनी घातलेला आहे. भंडारा मला दिलेला आहे. मालिंगरायाचा भंडारा मला दिलेला आहे. कोळेकर पुजारी आरेवाडीचा त्यांनी मला भंडारा दिलेला आहे. कडोलीचं विठ्ठल बिरदेवाचं पुजारी त्यांनी मला भंडारा दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मला सगळ्यांचा आहे. त्यामुळे माझं सगळं महिमा वाढाले. पण त्यांच्या कृपाशीर्वादाने हे सगळं डंका वाजले. चालेल. ಒಂದು ವಿಚಾರ ಏನಂತಂದ್ರೆ ಕಾಶಿಲಿಂಗನ ಮಹಿಮಾ ನಾವು ಎಷ್ಟು ಬಾಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಬಟ್ ಅವ್ರು ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋದ್ರ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಏನಂತಂದ್ರೆ ಕಾಶಿಲಿಂಗ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪವಾಡಗಳ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಮಾಳಿಂಗರಾಯ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪವಾಡಗಳು 36 ಕೋಟಿ ಸಿದ್ಧರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಿದ್ಧರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಕಾಶಿಲಿಂಗನ ಹೆಂಗಂತಂದ್ರೆ ಕಾಶಿಲಿಂಗನ ವಾಕ್ಯ ಹೆಂಗದ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಬಾಯಿಲೆ ನುಡಿತಾರಲ್ಲ ಅದು ಇವತ್ತು ಬೆಂಕಿ ಇದ್ದಂಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ಭಂಡಾರದ ಅಡ್ಡ ಯಾರು ಕೂಡ ಹೋಗಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಅಂಥ ಒಂದು ಸೋನು ಬೀರ್ದೇವ್ ಅಂತೇಳಿ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಜಾಂಬಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ ಒಳಗೆ ಇವತ್ತೇನು ಜಗತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ಆಗಿದಾರಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಅವ್ರದೇ ಆದಂಥ ದೊಡ್ಡ ದರ್ಬಾರ್ ಐತಿ. ಈ ದರ್ಬಾರ್ ಒಳಗೆ ಬಂದಿರೋಂಥ ಭಕ್ತರು ಪುನಾ ಬೆಂಗಳೂರು ಆಮೇಲೆ ಮುಂಬೈಯಿಂದ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಬಂದು ಬೇಡ್ಕೊಂಡು ಸಾಕಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿಲ್ಲದವ್ರಿಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಭಾಷೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಬೇಡ್ಕೊಂಡಾಗ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಆಗಿರುವಂಥ ಪವಾಡ ಕೂಡ ಇಲ್ಲಿದೆ. ಸಾಕಷ್ಟು ನಡ್ಯಾಕೆ ಬರ್ದಿರುವಂಥ ಅಂದ್ರೆ ನಡ್ಯಾಕೆ ಬರ್ದಿರುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ರೋಗ ಇದ್ದವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಚಲೋ ಆಗಿದಾರ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಒಂದು ಪವಾಡ ಐತಿ. ಅಂಥ ಪವಾಡ ಸಿದ್ಧರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೋನು ಮಹಾರಾಜ್ ಇರೋದು ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋದು ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯ ಅಂತ ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈ ದರ್ಬಾರ್ ಒಳಗೆ ಏನೇನು ನಡೀತದ, ಆರತಿ ನಡೀತದ ಅಂತ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ನಮಸ್ಕಾರ. देवरगो चांगल का हरी देवरगो चांगल उड्या गुरु देवरगो चांगल देवरगो चांगल.